नमस्कार मित्रांनो, आमच्या अग्री टशन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर आज आपण बघणार आहोत सगळ्यांच्या आवडती अगदी घराघरामध्ये बनवली जाणारी रेसिपी म्हणजे पुरणपोळी। पुरणपोळी ही महाराष्ट्रामध्ये आवर्जून बनवली जाते। प्रत्येक सणाला ही रेसिपी बनवलीच जाते। तर चला आता आपण या पुरणपोळी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी मी चणा डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये चिमूटभर मीठ घालून घेऊया आणि कुकरला मी 3 शिट्ट्या करून घेणार आहे। आता या 3 शिट्ट्या झाल्यावर चणा डाळ बऱ्यापैकी शिजून जाते। त्यानंतर त्यामध्ये आपण गूळ घालणार आहोत। आता गूळ हे प्रत्येकाच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता। कुणाला अगदीच गोड आवडतात, कुणाला कमी गोड आवडतात, तर मी माझ्या प्रमाणात गूळ घातलेला आहे। आम्हाला पुरणपोळी अगदी गोड पण आवडत नाही आणि कमी गोड पण आवडत नाही, मीडियम। तर आता आपण याच्यामध्ये गूळ घालून घेऊया आणि हा गूळ डाळीमध्ये खूप चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। हे बघा, हे असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपलं गूळ चांगलं विरघळलेलं आहे। गुळाचा जो पाणी तयार झालेला आहे त्यामध्येच आपली डाळ आता आपण शिजवून घेणार आहोत। हे बघा, गुळाने छान पाणी सोडलेलं आहे आणि त्या पाण्यामध्येच आपण डाळ मस्त शिजवून घेतलेली आहे। आता ही डाळ गरम आहे तेव्हाच आपण चाळणीमधून मस्त बारीक वाटून घेऊया। त्यासाठी चाळण अशी घ्यायची, त्याच्या खाली एक खोलगट भांडं ठेवायचं आणि गरम गरम डाळ त्याच्यामध्ये आपण मस्त अशी वाटून घेऊया। जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझे व्हिडिओ जेव्हा नवीन येतील तेव्हा सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। तर आपण सर्व डाळ अशी वाटून घेणार आहोत। आपली डाळ वाटून झालेली आहे। आता डाळ वाटून झाल्यावर आपण याच्यामध्ये वेलची आणि जायफळ याची बारीक पूड तयार करून घेतलेली आहे आणि ती घालून घेणार आहोत आणि ही आता हाताने आपण या डाळीमध्ये एकजीव करून घेऊया। आता यासाठी लागणारा पीठ आपण तयार करून घेणार आहोत। आपल्या अर्धा किलो डाळ होती तर आपण अर्धा किलोच्या अगदी कमी थोडंसं पीठ मळून घेऊया। चिमूटभर त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे। मीठ मिक्स करून झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये तेलाचं मोहन देऊया आणि सर्व पीठ व्यवस्थित एकजीव करून घेऊया। यामध्ये मी 1 कप पाणी घातलेलं आहे आणि पीठ आता व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। पोळ्यांचं पीठ अगदी सैलसरच मळायचं असतं। पीठ जेवढं व्यवस्थित मळलं जाईल तेवढी पोळी चांगली खुसखुशीत बनते। आपल्याकडे होळी, दसरा, सगळ्या सणांना, दिवाळीत सुद्धा काही लोक पुरणपोळी बनवतात आणि पुरणपोळी हे सगळ्यांना खूप आवडते। तर आता आपण तेल पुन्हा लावून घेणार आहोत आणि पीठ व्यवस्थित मळून घेणार आहोत। पीठ आपलं मस्तपैकी मळून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। पीठ अगदी मऊ सैलसर झालेलं आहे। आता आपण हे थोडा वेळ याला झाकून ठेवूया।
तर बघा अर्धा तासाने पीठ कसं छान आपलं फुललेलं आहे. तर आता हे पीठ आपण पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेणार आहोत. पिठाचा असा छोटासा गोळा घ्यायचा आहे. त्यामध्ये पिठाच्या दुप्पट आपण डाळ घेणार आहोत आणि ती त्या पिठामध्ये व्यवस्थित भरून घेऊया आणि आतमध्ये सारण भरून पिठाचा व्यवस्थित त्याला बंद करूया. आता अगदी हलक्या हाताने आपण पोळी लाटायची आहे. पोळी अगदी कडेकडेने लाटायची आहे, नाहीतर व्यवस्थित फुगणार नाही. तर आता एक पॅन गरम करून घेतलेला आहे आणि आपण पोळी त्याच्यावर भाजून घेऊया. तर बघा आपली पोळी छान मस्त फुगलेली आहे. आता आपण पलटी करून घेऊया आणि त्याच्यावर पुन्हा एकदा मस्तपैकी साजूक तूप लावून घेऊया. तर आपली मस्त गरम गरम अशी पोळी तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे आपण सर्व पुरणपोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.